काय मम्मी काय मस्त जबरदस्त एकदम हे केले हा आजचं नियोजन शास्त्रोक्त ते पण हा शास्त्रोक्त जी सरस्वती मातेला झेंडूची फुलं आवडतात हा ती फुलं मी याच्यामध्ये ठेवले, डिश मध्ये ठेवले आणि त्यामध्ये तिळगुळची वाटी ठेवले. संकल्पना छान आहे. हा मग मस्त संकल्पना आहे. म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी असं म्हणजे मी लहान असताना असं काय काय तू करायची या मध्यंतरीच्या काळामध्ये असं काही बघितलंच नाही. बिझी येतो काही छोटासा त्याच्यामध्ये बिझी याच्यामध्ये बिझी काय मग बाप्पा तुम्हाला कशी वाटली संकल्पना ही? दरवर्षी बघत आलो मी. वन लाईनर झाले सगळे सांगून बाप्पांचे. माझ्या लाईन खूप आहे. तो फक्त ट्रिगर पॉइंट पाहिजे बाप्पांना. म्हणजे त्यांच्याकडचं बोलणं सगळं मी घेतलंय. अच्छा. तर आजचा विषय आहे छानपैकी माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. आज मकर संक्रांतीचा आज सण आहे. तर त्यानिमित्तानं फॅमिलीमध्ये छानपैकी मकर संक्रांत ही साजरी केली पाहिजे. दरवर्षी आपण साजरी करतो छानपैकी. तर सर्वांना आपल्या युट्यूब कडून आणि वाडिये परिवाराकडून सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. पूर्ण युट्यूब फॅमिलीला, प्रज्ञा वाडिये युट्यूब फॅमिलीला. बरं तू काय म्हणतो प्रथमेश? मी काय बोलणार. मी एवढंच फक्त बोलू शकतो की सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष हे जे संक्रमण, चांगलं संक्रमण प्रत्येकाला लागू दे. आणि आमच्या म्हणजे माझ्या आईच्या युट्यूब चॅनलला सगळ्या भरघोस फॉलोअर्सचं, सबस्क्रायबर्सचं संक्रमण लागू दे यावेळेला मी इच्छा व्यक्त करतो. आणि एक राहून गेलं की म्हणजे जीवनामधला जो अंधार असतो अज्ञान रूपी, तो प्रत्येकाच्या जीवनातून निघून जाऊ आणि प्रकाश येऊ. असं तो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय असं काहीतरी आहे. तर इथे स्क्रीनवर श्लोक टाकू आपण. ह्याच आपल्या ओळीनं आपल्या संक्रांतीपासून नवीन जीवनाला आपण सुरुवात करूया. आणि आजपासून आपण एक संकल्प करूया की रोज आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जावं. डेली व्लॉगिंग. पप्पा छायाचित्रणाची जबाबदारी घेणार का? नाही सगळ्या व्हिडिओ साठी मम्मीच्या सगळ्या व्हिडिओसाठी छायाचित्राची जबाबदारी घेणार. अच्छा. काय मॅडम सौंदर्यवती काय थोडं तरी काय काम करणार का या वर्षीच ते तर तू करत आली पण बरं आमच्या सगळ्या वाडिये परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे जावो, आरोग्याचे जावो. आणि त्यामध्ये मला आणखीन एक सांगायचंय. ओके. माझ्या आईकडे डेटा खूप आहे. ही मकर संक्रांतीला तिळगुळ आपण का खायचे? तर ही जी आपल्याला संकल्पना ऋषीने दिली ती म्हणजे किती. आज आपण बघतोय की थंडीचे दिवस कडाक्याचे आहेत. त्यामुळे आपल्या थंडीमध्ये आपली त्वचा, आपलं आरोग्य एकदम स्निग्धता नसल्यामुळे एकदम कोरडं झालेलं असतं. आणि नाती सुद्धा आपली कोरडी झालेली दिसतात. त्याच्यामुळे हे तीळ आणि गुळ हे आपल्या शरीरामध्ये जर आजच्या दिवशी गेले तर आपल्याला वर्षभराचा आपल्याला स्निग्धता रूपी जो पदार्थ आहे तो शरीराला मिळतो. म्हणजे दोन्ही बायोलॉजिकली आणि आध्यात्मिक रूपी दोन्ही याची उदाहरणं सुंदर भारतीय संस्कृतीने घालून दिली. ती फक्त आपल्या जीवनामध्ये फॉलो केली की जीवन एकदम. आता ही जी तू साडी घातली काय रंगाची साडी? काळ्या रंगाची. त्याच्यामध्ये सुद्धा सायन्स दडलेलं आहे की थंडी असते सध्या है ना. मग ब्लॅक जो कलर आहे तो हीट जास्त ऍब्झॉर्ब करतो. जेव्हा तुम्ही दिवसभर फिरता त्यावेळेला तुम्हाला उष्णता देईल ना ती. बघ ना किती छान आहे. कळत न कळत हाही म्हणजे वस्त्रातून पण संस्कृती घालून दिली. संस्कृती आपल्याला सांगून जाते की हे वस्त्र परिधान केल्यामुळे तुम्हाला उष्णता आणखी मिळू शकते.
मस्त. आपला छोटा कार्यकर्ता काय करतोय? तू काय म्हणतो शिवाज्ञा? मी एरोप्लेन बनवतोय. एरोप्लेन अरे बनवतोय. पण सगळ्यांना बोल ना. हॅपी मकर संक्रांत. हॅपी नाही मकर संक्रांत. नाही मराठी. हा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बोल. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा छान, छान. हा आमच्या असा घरातला कार्यकर्ता आहे. याला 10 पेक्षा जास्त प्रकारची विमानं बनवता येतात. ऑरिगॅमी मध्ये एकदम पुढे वेगवेगळ्या प्रकारची. चलो मंडळी, आता आम्ही जो हा मस्तपैकी उपक्रम मांडलाय मकर संक्रांतीचा तिळगुळ आम्ही एकमेकाला देणार आहोत. आणि मी तरी आधी पहिल्यांदा मी प्रयत्न करणार आहे गोड बोलायचा. त्याच्यामुळे तुम्हाला रोज सगळ्यांना बोलतो प्रथमेश. त्याचं जीवन पूर्ण गोड बोलल्याशिवाय जातच नाही. म्हणजे सगळ्यांशी संवाद तुझं बोलणं असं नाही ना की मी गोड बोलले आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही. थोडीशी कॉमेडी म्हणून ठीक आहे, पण तुझं जीवन पूर्ण असंच हे असतात पण वरती गेले ना. प्रत्येक मुलांची कोणत्याही वयाची माणसं असो त्यांच्याशी खूप छान बोलतो, सगळ्यांना आवडतो तू. बापरे मस्त. क्या बात आहे. असं मोटिवेशन मला रोज मिळतं. त्याच्यामुळेच तर मी आज इथून इथपर्यंत आलोय. तर चलो आता आम्ही आमचा जो हा तिळगुळचा जो प्रोग्राम आहे तो पुढे कार्यक्रम आम्ही पुढे नेणार. इथून पुढे सुरुवात करणार. येणारं जे वर्ष आहे याच्यामध्ये आधी व्यायामाचं संक्रमण पहिल्यांदा आधी आणणार. आधी हिला का हिला व्यायामाची फार गरज आहे. जरी ती दिसत असली एकदम हिरोईन टाईप. त्यानंतर लाईन मध्ये अशी लाईन आहे 1 2 3 आणि नंतर 4. त्याला गरजच नाहीये. त्याचा रोज व्यायाम चाललेला असतो. बुद्धीचा पण आणि शरीराचा पण. जास्त बुद्धीचा. तर आता आपण परत एकदा टेक 2 आपण आता हा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. आणि येणाऱ्या वर्षामध्ये चांगल्या गोष्टींचं, चांगल्या वृत्तीचं आणि चांगल्या ऍडिशनचं भरघोस सबस्क्रायबरचं संक्रमण करूया. आणि आजचा हा मकर संक्रांती स्पेशल डेली व्लॉग माझ्या आईच्या चॅनलवरती प्रथमेश वाडिये AKA @अग्निदिव्य हा होस्ट करतोय. तर आजचा हा कार्यक्रम पूर्ण करूया आणि इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिळगुळ गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.